आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. इश्क रिस्क भाग 29. आरुष, व्हॉट हॅपन सडनली? यू बिकेम सायलंट. थोडं बोलायचं आहे तुझ्याशी परी. अरे मग बोल ना. 1 मिनिट, लग्नाबद्दल बोलायचे की काय? आय थिंक मी गेल्यापासून ममाने खूपच ब्रेन वॉश केलेला दिसतोय तुझा, हो ना? ती हसत म्हणाली. अगं तसंच काही नाही आहे, लग्न तर करणार आहेच. नाही म्हणालीस तर उचलून नेणार तुला, कळलं का? पण मला जरा वेगळंच बोलायचं आहे. वेगळं म्हणजे? बोल ना, ती विचारू लागली. तशी त्याने कार साईडला घेतली. अरे अशी कार साईडला का घेतलीस? परी, हे खूप महत्त्वाचं आहे. ऐक ना, पण राग नाही ना येणार तुला? नाही, बोल ना, ती साशंक होत म्हणाली. आणि तो सीट बेल्ट काढत तिच्या साईडला झुकला. तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, परी, मी विचार करतोय की तुझ्या ऑफिसमधला जॉब सोडायचा. तो असं म्हणाला तसं परी शॉक झाली. पण का आरुष? मग आपण दोघं मिळून करूया ना माझा बिझनेस. आपल्या दोघांचा म्हणून करू. का माझं काही चुकलंय? तिच्या डोळ्यात उगाच कसल्या शंका कुशंका होत्या. परी, तुझं काहीच चुकलं नाहीये. तो तिचा चेहरा ओंजळीत घेत म्हणाला, अगं मी तिथं ऑफिसमध्ये नसलो म्हणून काय झालं, पण माझा नेहमी सपोर्ट आहे तुला. जे आहे ते तुझं आहे. तुझ्या मेहनतीने तू मिळवलंयस, त्यावर फक्त तुझा हक्क आहे. हो, पण तरीही परी, मी सोबत आहे तुझ्या नेहमीच. आत्तापर्यंत केली तशीच प्रगती पुढंही तू करशील माझी खात्री आहे. पण मग मी माझं करिअर नको का करायला? तू सांग. पण मी कधी म्हणाले आरुष तू करिअर करू नको म्हणून? तू कर ना. पण परी, ऐक आधी, माझी मैत्रीण प्रिशा माहिती आहे ना? हो, तिचं काय? अरे तिची फायनान्स कंपनी आहे आणि माझं आधीपासून स्वप्न होतं की फायनान्स कंपनी ओपन करायची. पण माझ्याकडे तेवढं कॅपिटल नव्हतं. इतर छोटी मोठी कर्जही बाबांकडून काढली गेली होती. अर्थात ती माझ्याचसाठी होती, पण ती फेडणंही गरजेचं होतं. सो ती माझी फर्स्ट प्रायोरिटी होती. तशी तर ती कधीपासून मागे लागलेली माझ्या की पार्टनरशिप कर माझ्यासोबत. पण मीच नाही करत होतो. तर मी आता विचार करतोय तिच्याशी पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करावा. मग माझं असं स्वतःचं काहीतरी होईल ना परी? हो, मग मी देते ना फायनान्स. तू काढ ना स्वतःची कंपनी. तसंही मी तुला माझ्या बिझनेसचा 50% पार्टनर करणारच होते आरुष. काय बोलतेस? अगं परी, याची काहीच गरज नाहीये. आणि मग माझं स्वतःचं काय आलं यात? प्लीज असं नको ना यार. तो गंभीर होत म्हणाला. आधीच तिची खूप मदत घेऊन त्याला आता ओझं वाटत होतं आणि आता पुन्हा ती ऑफर करत होती. क्षणभर कारमध्ये शांतता पसरली. दोघंही शांत होते. परी, सॉरी, म्हणजे मी याबाबत स्वाभिमानी आहे. मला नाही आवडणार तुझी मदत घ्यायला. ऑलरेडी तू खूप काही करतेस आणि तू केलंही आहेस माझ्यासाठी. आता बस ना यार, प्लीज. ओके, ठीक आहे आरुष, तू ठरवलंच आहे तर काय बोलणार मी. पण मी तुला आपलं मानते. सो परी, सॉरी ना यार. तुला हर्ट करायचं म्हणून नाही का म्हणालो मी. ठीक आहे. एवढंच होतं का? आणखी काही होतं? आणि लग्नाचं काय म्हणतेस? पण लग्न झाल्यावर तुला माझ्या घरी यावं लागेल. बायकोने नवऱ्याच्या घरी राहायला यायचं असतं. नवरा नाही येत बायकोकडे. तो तिच्याकडे तिरकस पाहत गमतीने म्हणाला. मग माझी ममा, तिचं काय? ती एकटी कशी राहणार आरुष? ती जरा गंभीर होत म्हणाली.
अगं त्यांना एकटं ठेवायचं असं म्हणालो का मी? त्यांनाही घेऊन जाऊ आपल्या घरी, आपण सगळे छान राहू सोबत. ओके, म्हणजे असं करता येईल? हो, का नाही करता येणार? मी म्हणालो ना आता. पण ती जराशी हरवली होती. काय झालं? माझं काही चुकलं का? परी, बोल ना, तो तिला हलवत म्हणाला. नाही रे, चल निघायचंय, पुन्हा ऑफिसला लेट होणार, घरी मम्माला थोडा वेळ द्यायचा आहे. ती मनगटावरील घड्याळात पाहत म्हणाली. बरं, चल निघूया. बाय द वे, आपण लग्न रजिस्टर मॅरेज करूया ना, का तुझा काही वेगळा प्लॅन आहे? तो कार स्टार्ट करत म्हणाला. वेगळा प्लॅन मीन्स? म्हणजे लग्न मोठं थाटात वगैरे करायचं असा काही तुझा प्लॅन नाही आहे ना? काही काय आरुष, रजिस्टर मॅरेज इज बेस्ट नो. ओके, मग काय म्हणतेस, कधी जायचं नाव नोंदणी करायला? तो हळूवार तिच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करत होता. काय चाललंय तुझं? तू म्हणशील तेव्हा जाऊ, नाहीतर आपल्या ॲडव्होकेट करून घेऊ ना प्रोसेस. तर जायची काय गरज आहे? उगाच वेळ कशाला वेस्ट करायचा? त्यामध्ये माझं एखादं ऑफिसचं काम होईल. हो का? बरं, परी द बॉस, हे सुद्धा चालेल आम्हाला. चालवून घ्यावं तर लागेल, तो म्हणाला. असं का बोलतोयस? तुला मोठं लग्न करायचंय का? नाही ग, जस्ट किडिंग परी. परी जराशी शांत झालेली. तो तिचं ऑफिस सोडायचं म्हणतोय हे ऐकल्यापासून तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. घर येईपर्यंत कारमध्ये शांतताच होती. काही वेळाने तिचं घर आलं. चल भेटू ऑफिसमध्ये म्हणत ती आता कारमधून उतरणार तर त्याने तिचा हात पकडला. काय झालं? काय राहिलंय का? परीने विचारलं. हो, बघ आता तू, काहीच राहिलं नाही आहे का? म्हणजे तू इतक्या दिवसांनी आज भेटलीस तर? तो असं म्हणाला आणि तिच्या चेहऱ्यावर मात्र हास्य पसरलं. तो मात्र तिच्याकडे झुकला आणि तिला ओढून मिठीत घेतलं. तिनंही तिचं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं. त्याला आपलं ऑफिस सोडून जाऊ नको असं सांगावं असं तिच्या मनात फार येत होतं, कारण खूप जवळची खास मैत्रीण मानसीही आता तिच्यासोबत नव्हती. ती गेल्यानंतर आरुषने ती जागा घेतली होती आणि आता तो सुद्धा जायचा विचार करतोय. नकळत का होईना त्याची सवय तिला लागली होती, पण त्याचा व्ह्यू सुद्धा बरोबर होता. तिचं द्वंद्व मनात चाललेलं आणि त्याच विचारात हरवलेली ती काही क्षण त्याच्या मिठीत तशीच विसावलेली. त्याला स्वतःकडे वारंवार खेचत होती तिची अस्वस्थता. तो मात्र हेरून तिला शांत करण्यासाठी थोपटत राहिला होता. काही वेळ असाच गेला. त्यानंतर मात्र आरुषला जावं लागणार होतं. चल, मला आता निघावं लागेल म्हणत त्याने साईडला होत तिच्या कपाळावर किस केला. ती मात्र त्याच्याकडे भिरभिरत्या अस्वस्थ नजरेने पाहत होती. डोंट वरी परी, आय एम ऑलवेज विथ यू, ट्रस्ट मी. तो तिला डोळे मिचकावत आणि तिच्या गालावर हलकेच थोपटत म्हणाला. आणि त्याच्या त्या समाधानकारक उत्तराने तिला आता कुठं बरं वाटलं. तिच्या चेहऱ्यावर स्माईल आलेली. ती कारमधून उतरली आणि बाय करत निघूनही गेली. त्या 2 दिवसात आरुषने रिझाईन दिला. परीनेही तो नाईलाजाने एक्सेप्ट केला. रूलप्रमाणे त्याला 3 महिने काम करावं लागणार होतं, पण तिनं त्याच्यासाठी तो रूलही शिथिल केला. आता फक्त 1 महिन्यासाठी तो तिथं असणार होता. त्याच आठवड्यात रजिस्टर मॅरेजसाठी नाव नोंदणी करून झाली होती. इकडं अखिल गुप्तपणे आरुषची माहिती काढू लागलेला आणि थोडीफार माहिती त्याला मिळालीही होती. पण आरुष विरोधात ठोस पुरावा म्हणून त्याला परीला सगळं सांगायचं होतं, कारण ते दोघं आता लवकरच लग्न करणार आहेत ही बातमी आता ऑफिस स्टाफमध्ये जवळजवळ सर्वांना कळली होती. त्या दिवशी सगळ्या स्टाफ मेंबरसोबत परीची मीटिंग होती. आरुषी हजर होता. परी ऑफिसच्या कामात होणाऱ्या अपकमिंग चेंजेसबद्दल बोलत होती. एवढ्यात राकेश तिच्यासाठी कॉफी घेऊन आला. ती समोर बोलत होती आणि चुकून तो कप टेबलवर ठेवताना हेळकांडला आणि थोडी कॉफी टेबलवर सांडली. बोलता बोलता तिला ते दिसलं. ती क्षणभर बोलताना थांबली आणि तिच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. ती आता काहीतरी बोलणार, नाहीतर आज राकेशला कायमचं घरी तरी जावं लागणार असं सर्वांनाच वाटलेलं.
राकेशही घाबरला होता. आरुष तर तिला शांत करायला जागेवरच उठून उभा राहू लागला. सॉरी परी मॅम, ते चुकून झालं. आय एम रिअली व्हेरी सॉरी, राकेश म्हणाला. इट्स ओके, पण आधी पूस बरं ते जा. नीट काम करावं राकेश. हां, तर आपण कुठे होतो? ती त्याला शांतपणे म्हणाली होती आणि तिचं बोलणं तिनं कंटिन्यू केलं. तिचा तो बदल सगळ्यांना थक्क करणारा होता. ती थोडंफार रागावर कंट्रोल करू लागलेली. आरुषलाही तिच्यातला हा चांगला बदल पाहून तिचं कौतुक वाटत होतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधूनच तर ती शिकणार होती. आरुष स्माईल करत मनोमन खुश होत लगेचच खाली बसला. पण तिच्या या पहिल्या आगळ्या रिॲक्शनमुळे सगळा स्टाफ त्याच्याचकडे पाहत होता. परीच्या बोलण्याकडे कोणाचं लक्षच नव्हतं. काय चाललंय सर्वांचं? मी काहीतरी महत्त्वाचं सांगते. आरुष, तिने आरुषकडे पाहत आताही शांतपणे विचारलं. सॉरी, यू कंटिन्यू, तो म्हणाला आणि थोडंसं डोळे मोठे करत त्याने स्टाफला तिच्याकडे लक्ष द्यायला सांगितलं. गालात मात्र तिच्यासाठी खूप मोठी स्माईल आलेली. तो तिलाच न्याहाळत होता. अखिलला मात्र हे सगळं आवडतच नव्हतं. असंच दिवसामागून दिवस जात होते. आरुषचा नोटीस पिरियड संपत येत होता. त्याच्या जागेवर आणखीन एक व्यक्ती जॉईन झालेला, ज्याला त्याचं हे सगळं काम कसं चालतं हे सांगावं लागत होतं. सकाळची वेळ होती आणि सगळेच स्टाफ मेंबर हळूहळू यायला सुरुवात झालेली. आरुषही आत आला आणि नेहमीसारखं सर्वांनी गुड मॉर्निंग विश केलं. तो आला ते डायरेक्ट परीच्या केबिनमध्ये, कारण आता आरुषला परीच्या केबिनमध्ये यायला मना नव्हता. तो वाटेल तेव्हा आत यायचा. आताही तसंच झालं. परी कामात होती. तो आत येताच ती म्हणाली, आरुष, आत्ता काही वेळापूर्वी रजिस्ट्रारचा कॉल आला होता. पुढच्या आठवड्यातली 12 तारीख रजिस्टर मॅरेजची डेट दिली आहे. ओ, काय सांगतेस? हो. ओ, इट्स गुड, म्हणजे फायनली आपलं लग्न नेक्स्ट वीकमध्ये होतंय तर. तो खुश होत म्हणाला. हो, आणि त्या वीकच्या पुढच्या वीकनंतर तू इथं नसणार. ती थोडी नाराज होत पेन खाली टेबलवर आपटत म्हणाली, अगं असं काय करतेस? इथं ऑफिसमध्ये नसेन पण तुझ्या घरी तुझ्यासोबत तर असेन ना. तो तिच्याजवळ खुर्ची ओढून बसत म्हणाला, आरुष, नको ना रे जाऊ. इथंच या आपल्या ऑफिसला बसून तू हवं ते काम कर ना. तुला काही प्रॉब्लेम आहे का? ओके, मी विचार करतो, बघू. थँक्स. ती किंचित स्माईल करत म्हणत होती. एवढ्यात त्याचा फोन वाजला. एकच मिनिट हा परी, ऑफिसमधून फोन आहे म्हणत त्याने फोन उचलला. तो तिथंच साईडला जाऊन बोलू लागला, हां, मी आरुष बोलतोय. ओके. ओ रिअली? हो, नक्की येतो. हो, थँक्यू सो मच. प्रत्येक वाक्यासोबत बदलणारे त्याचे भाव आणि आवाजातला चढ उतार तिनं हेरला. तो एकदम खुश होत तिच्याकडे आला. परी, हॉस्पिटलमधून फोन होता यार. यू नो वॉट परी, अगं डॉक्टर म्हणत होते आई थोडा रिस्पॉन्स देऊ लागली आहे. म्हणजे ती आईज ब्लिंक करून रिप्लायही देते. अगं तिला काहीही विचारलं तर. मला तर खरंच वाटत नाही आहे गं. तो अगदी एक्साईट होत म्हणाला, काय सांगतोस? वाव, इट्स गुड न्यूज आरुष. येस, ऐकूनच खूप भारी वाटलंय मला. तिला कधी एकदा भेटतोय असं झालंय. अरे पण मग थांबलोय का आपण इथं? चल आपण त्यांना पाहायला लगेच निघू. म्हणत परी उठली. तसं त्याने पटकन तिच्या जवळ येत तिला मिठी मारली. परी, इट्स बिकॉज ऑफ यू. तुला नाही कळणार तू माझ्यासाठी हे काय केलंयस. आय रिअली लव्ह यू यार. तो तिच्या भोवतीची मिठी घट्ट करत म्हणाला, हे आरुष, कम ऑन. अरे असं काय बोलतोयस? तुझ्यासाठी एवढं तरी करू शकतेच मी. इट्स माय प्लेजर. चल आता इथेच बसणार आहेस का? ती साईडला होत म्हणाली. हो ना, चल निघू. भाऊक झालेला तो पाणावलेले डोळे पुसत तिच्यासोबत जायला निघाला. जाता जाता परी रियाला ते बाहेर जात आहेत सांगून आरुषसोबत हॉस्पिटलमध्ये जायला निघाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचले तर आरुष धावतच मम्माच्या रूममध्ये गेला. पाहतो तर तिला पाठीला उशी लावून बसवलं होतं. तो आत येताच नर्स म्हणाली,
मिस्टर आरुष तर रिस्पॉन्स देतात आपल्या बोलण्याला. हो, थँक्यू सिस्टर म्हणून तो पटकन आई शेजारी येऊन बसला आणि पहिली तिला हाक मारली. आई, बघ मी आरुष तुला भेटायला आलोय. कशी आहेस तू? ओळखलंस का मला? मी तुझा आरुष आहे आई. समोरून कसलेच भाव नसलेल्या त्याच्या आईच्या चेहऱ्यावर हलकेच पापण्यांनी उघडझाप केली आणि तिच्या त्या इतक्या दिवसांच्या प्रतिसादाने त्याच्या डोळ्यात मात्र पाणीच तरळलं. आई म्हणत तो भावविभोर झालेला तो तिला बिलगला. असहाय्य झालेले अश्रू तिच्या कुशीत मोकळे करू लागला. इतक्यात डोअरपर्यंत पोहोचलेली परी त्याला असं पाहून क्षणभर स्वतःलाही विसरली. त्याची ही अवस्था पाहून कुठंतरी तिच्याही डोळ्यात पाणी तरळलेलं. ती त्याच्या जवळ येत खांद्यावर थोपटू लागली. परीचा तो हात जाणवताच तो साईडला होत तिथंच बसल्या बसल्या तिच्याकडे वळत परीला बिलगला. आरुष, शांत हो ना. आता लवकर ठीक होतील त्या बघच आणि आपल्याला लग्नात आशीर्वाद द्यायलाही असतील त्या. ती म्हणाली. काही वेळ लागला त्याला नॉर्मल व्हायला. काही वेळाने नॉर्मल होत तो साईडला झाला. हो, तू म्हणतेस तसंच होईल परी. आई, ही परी तुझी सून आहे बरं का, आणि आम्ही पुढच्याच आठवड्यात लग्न करणार आहोत. आता तू लवकर बरी होशील आई. परी तू बस ना, उभी का म्हणून त्याने उठून स्वतःची जागा तिला ऑफर केली. हो आरुष, बसते अरे म्हणत ती त्याच्या जागेवर बसली आणि तो मात्र आईच्या बेडवर बसत आईशी बोलू लागला. आरुष परीची त्यांच्याशी ओळख करून देत होता. काही ना काही आईला सांगत होता. ती बरी होते याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर अक्षरशः ओसंडून वाहत होता. त्याचं ते इतकं खुश होणं पाहून परीलाही समाधान वाटत होतं. कारण आई म्हणजे काय असतं हे ती स्वतः तर जाणत होती. त्या दोघांना असं पाहताना विलक्षण आनंद आणि समाधान तिच्या चेहऱ्यावर आलेलं. आरुषला खुश पाहून तीही त्याच्यासाठी खूप खुश होती. काही वेळ तिथं थांबून परी आणि आरुष ऑफिसमध्ये परतले. नेक्स्ट वीकमध्ये लग्न होता आणि आरुष आधीच परीच्या मागे लागला होता. तिला 2 दिवस तरी सुट्टी घे. तिनं त्याचं ऐकून तशी आधीच सुट्टी घ्यायचा प्लॅन केलेला. लग्नाची जास्त नाही पण थोडीफार तयारी करावीच लागणार होती. त्यातच परीच्या मम्मालाही एक दिवस आरुषच्या मम्माला भेटायचं होतं. त्या बऱ्या होत आहेत हे कळल्यानंतर त्यांनाही भेटायची इच्छा होती. त्यांना भेटायला परी एक दिवस मम्माला घेऊन गेली. सगळ्या गोष्टी पाहून लग्न दिवसाची अखेर तयारी सुरू झाली होती. थोडक्यात सगळंच आनंदाचं वातावरण होतं. अखेर रजिस्टर मॅरेजचा तो दिवस उजाडला. आरुष आणि परी आपापल्या घरी तयार होण्यात मग्न होते. 11 वाजता त्या मॅरेज रजिस्ट्रारच्या ऑफिसमध्ये पोहोचायचं होतं. आरुष हार आणि इतर गोष्टी घेऊन येणार होता. आईलाही सोबत घ्यायचं होतं. तशी परवानगी घेऊन तिच्यासाठी व्हीलचेअर आणि सोबत आईची काळजी घ्यायला एक नर्स अरेंज केली आणि त्या दोघींना घेऊन तो मॅरेज ऑफिसकडे निघाला. परी तिच्या रूममध्ये तयार होत होती. एवढ्यात ममावर आले. परी, एवढं लग्न आहे तुझं, मानसी कशी दिसत नाहीये. तू तरी तिला बोलवायचं ना. तिला ना येऊ देत, समोर बघतेच मी. माझा तर फोनही नाही उचलत आहे. एवढी कसली बिझी झाली आहे. तू मला तिला फोन लावून दे, मी बघते कशी येत नाही. ममा अगं आज महत्त्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये, मग तिला नाही जमणार आहे. त्यात मी पण नाही ऑफिसमध्ये. मीटिंग झाली की घरी येईल जेवायला. नाही, चालणार नाही. बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे आणि येणार कशी नाही ती. तुला कळत नाही का. मला काही माहीत नाही. मला ती लग्नाला हवी आहे, नाहीतर मीच येत नाही लग्नाला म्हणत ममा तिथं हट्ट करूनच बेडवर बसली. ममा, बरं मी बोलते तिच्याशी. तू जा, तुझं आवर तरी. ती तिथं हजर असेल लग्नाला, माझं प्रॉमिस आहे. नक्की? हो ममा, जा बरं. बाकी सगळी तयारी झाली का ते तरी पहा. उशीर होतोय की नाही आपल्याला, परी समजावत म्हणाली. हो, झालंय ग माझं सगळं. तू आवर आणि ये खाली म्हणत ममा खाली निघून गेली आणि परीने पहिल्या गॅलरीमध्ये येत आरुषला फोन लावला. मध्ये कुठेतरी कार थांबवून आरुषने निशिगंधाच्या फुलांचे हार घेतले
आणि पाठीमागच्या सीटवर ठेवून तो मॅरेज ऑफिसकडे निघाला. एवढ्यात त्याला परीचा कॉल येऊ लागला. त्याने तो उचलला. हॅलो आरुष, कुठे आहेस? अगं मी निघालोय, पोहोचेन एक 15 मिनिटात. ओके, ऐक ना, एक काम होतं. हां बोल, तर काही घेऊन यायचं आहे का? आरुष, मम्मा सारखी म्हणते मानसी का दिसत नाही हल्ली, ती नाही का लग्नाला येणार? मी तिला नाही बोलले की आम्ही सोबत नाही आहोत. मग तिला सगळंच सांगावं लागेल. आणि मग माझी काय हेल्प हवी आहे तुला यात? तुझं काही कॉन्टॅक्ट आहे का तिच्यासोबत? जर असेल तर तिला बोलावतोस का प्लीज? ओ हो, म्हणजे तुला हवं असेल तर तसं सांगतो मी तिलाही. हो बोलाव ना मग प्लीज. तिला सांग मम्मासमोर नॉर्मल वाग. बरं, बघतो मी. त्याने म्हणताच तिनं फोन ठेवला. क्षणभर विचार करून त्याने मानसीला फोन लावला आणि त्याने तिला डायरेक्ट तिथं लग्नाला यायला सांगितलं. परी मॅरेज ऑफिसमध्ये पोहोचून केमाची आरुषची वाट पाहत होती. एवढ्यात समोरून मानसी आली. मम्मासमोर बळेच चेहऱ्यावर स्माईल करत तिनं मानसीला हात हलवला. मम्माने मानसीला आलेलं पाहिलं तशी पटकन तिच्याकडे जात मानसीलाच रागावू लागली. तुला काय आहे का? तुझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे आणि यायचं नव्हतं काय तुला? तिला एक कळत नाही, तू सांगायचं ना तिला मला यायचं आहे म्हणून. हो आंटी, सॉरी. ती परीकडे पाहत नी पुन्हा नजर चुकवत म्हणाली. परीला मात्र मानसीसमोर आल्यापासून उगाचच मनात हर्ट फिलिंग येऊ लागलेली. आरुष अजून कसा पोचला नाही म्हणून त्याला फोन लावणार, एवढ्यात आरुषाने त्याची ममा आणि पाठोपाठ प्रिशाही आलेले दिसली. सगळे आले तेव्हा परी, आरुष आणि सगळेच त्या मॅरेज ऑफिसमध्ये गेले. दोघांनी आपापल्या नावासमोर सह्या केल्या. त्यांच्या मागोमाग विटनेसच्या सह्या झाल्या. आरुष, परी, रिंग तर घाला आधी, ममाने आठवण करून दिली. पुढच्या क्षणाला मान हलवत दोघांनीही अंगठ्या काढल्या आणि एकमेकांना घातल्या. वकिलांनी आवाज देताच फोटोग्राफरने दोघांचा एक आणि सर्वांचे एकत्रित असे 2 फोटो काढले आणि वकिलांनी लग्न झाल्याचं जाहीर केलं. तसं आरुषने एकदा परीकडे पाहिलं, तीही नेमकीच त्याच्याकडे पाहत होती. दोघांनी मात्र एकमेकांकडे पाहत स्मित केलं. आता आम्हा मोठ्यांचा आशीर्वाद नवीन जोडपं घेणार आहे की नाही? हा परी? आरुष, मम्मा मध्येच म्हणाली. हो. परीकडे पाहण्यात हरवलेला तो तिच्या ममाच्या आवाजाने भानावर आला. हो, पाया पडतो मम्मा, म्हणत दोघंही त्याच्या आईच्या आणि ममाच्या पाया पडले. चला मग निघायचं का आता घरी? आरुषने विचारलं. हो, निघूया तर, मम्मा म्हणाली. आरुष त्याच्या आईला घेऊन सगळे कारच्या दिशेने निघाले. आरुषचं जुनं घर लहान होतं आणि तिथं सगळेच त्याला आणि त्याच्या आईबाबांना ओळखत होते. तिला आता तिथं नेणं त्याला परवडणारही नव्हतं. पण नवीन घरी तो लगेचच जाऊ शकत नव्हता, कारण इतक्या दिवसात तो परीला एकदाही त्या घराविषयी बोलला नव्हता. आता तिसराच एक फ्लॅट त्याने रेंटवर घेतला होता, तिथंच तिला न्यायचं या विचारात तो होता. त्याच्या आईला त्याने पाठीमागे बसवलं आणि तिच्यासोबत नर्सही बसली. आरुष शांत शांत झालेला. काय माहीत का, पण त्याला कसलंसं दडपण आलेलं. घरातला बाबांचा फोटो तसा त्याने आधीच लपवलेला. आईला हॉस्पिटलमध्ये सोडणार होता, पण परीच्या ममाने या 2 दिवसांसाठी तिला घरीच ठेवून घे म्हणून सांगितलेलं. मग तो आता तिला घरी घेऊन जाणार होता. त्याच विचारात तो कार चालवत होता. परी खरं तर खुश होती. तिचं सगळं लक्ष आरुषकडेच होतं, पण आज पुन्हा एकदा तो शांत झालेला आरुष तिला वेगळाच वाटत होता. आज त्याच्याशी खरंच लग्न झाले या विचाराने तिच्या मनात हलकेच तरंग उठत होते. सगळं आयुष्य बदलतंय याने थोडी भीती वाटत होती, पण त्याच्या साथीने सगळं सुखकर होईल याची आशाही तिला वाटत होती. सगळे मिळून त्यांच्या फ्लॅटसमोर आले. आरुषने लॉक ओपन केलं आणि आत प्रवेश करणार तर ममाने अडवलं. थांबा तुम्ही दोघंही. मानसी, तू ये, मी सांगते तसं कर, म्हणत त्यांना तिथेच दारात उभं करून मानसी आणि तिची ममा आत गेले. मानसीने काहीच वेळात आतून तांदळाने भरलेलं माप आणून उंबऱ्यावर ठेवलं. तिला ते ओलांडून यायला सांगितलं. अशा रीतीने परीचा आरुषच्या घरात आणि आयुष्यात गृहप्रवेश झाला. आजचा भाग इथंच संपलेला आहे.
परी आणि आरुषचं लग्न झालंय. आता तर ते एकमेकांच्या सोबत राहणार. असं काही तर नाही ना घडणार आहे ज्यामुळे परीला काहीतरी शंका येईल. बघूया काय होतंय ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा इश्क रिश्क. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.